दादा जिममध्ये डंबेल्स चांगले आहेत की स्मिथ मशीन? डंबेल्स आणि स्मिथ मशीन या दोनमध्ये जर तुम्ही बिगिनर असाल तर सुरुवातीला स्मिथ मशीन प्रेफर करा, आणि नंतर जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स होताल किंवा तुम्हाला टेक्निक येतील तेव्हा तुम्ही डंबेल्स यूज करा. कारण की होतं कसं, स्मिथ मशीनमध्ये आपण जेव्हा वेट लिफ्ट करतो तेव्हा तिथे आपल्याला ना एक सपोर्ट सिस्टीम असते दोन्ही साईडला, त्यामुळे आपण वेट बॅलन्स करतो आणि इझी आपल्याला पुश करता येतं आणि आपल्या जॉईंटमध्ये आणि आपल्या मसलमध्ये थोडी स्ट्रेंथ येते. जेव्हा तुम्हाला स्ट्रेंथ येईल, जॉईंटमध्ये स्टॅबिलिटी येईल, तेव्हा तुम्ही आपोआप तुम्ही डंबेल्सकडे स्विच करू शकता. कारण की होतं कसं, जेव्हा तुम्ही डायरेक्ट डंबेल्स उचला जाता, एकतर डंबेल्स लिफ्ट होणार नाहीत, आणि लिफ्ट करताना होईल काय की तुमचा जो बॅलन्स करण्याची टेक्निक नसेल ना तर डंबेल्स बॅलन्स होणार नाही, त्यामुळे मसल हायपरट्रॉफी किंवा मसल ब्रेकडाऊन ते प्रॉपर होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा टेक्निक शिकायची असेल किंवा वेट लिफ्टिंग करताना आपल्याला कुठे थांबायचं आहे, कुठे होल्ड करायचं आहे, कुठे पुश करायचं आहे, हे स्मिथ मशीनने चांगल्या प्रकारे तुम्हाला जमू शकतं. कारण स्मिथ मशीनवरती आपला संपूर्ण लोड हा त्या बेरिंग सपोर्टमध्ये असतो आणि आपल्याला पुश करायचं असतं फक्त. आणि जेव्हा आपण इकडे ॲडव्हान्स होतो तेव्हा डंबेल्स प्रेफरच करा, डंबेल्सच मारा मसल बिल्डिंगसाठी. स्ट्रेंथसाठी तुम्ही स्मिथ किंवा डायरेक्ट रॉ बारबेल मारू शकता. त्याच्यामध्ये होतं कसं, स्मिथ मशीनचा ड्रॉबॅक असा आहे, जेव्हा ॲडव्हान्स होताल तुम्ही, ड्रॉबॅक म्हणजे असं की आपला जो डॉमिनंट हात असतो, लेफ्टी असाल तर लेफ्टवाला किंवा राईटवाला, तर राईट साईडने आपण म्हणजे आपोआप असं होतं की ते आपण किती ॲडव्हान्स असेल ना तर राईटने थोडी जास्त पुश करतो, आणि त्याचा ड्रॉबॅक असा होतो की आपलं जे बॉडीमध्ये मसल इम्बॅलन्स आहे, एक हात साईज छोटी एक साईज मोठी, ते थोडंसं वाढतं. एवढाच एक ड्रॉबॅक आहे. बाकी स्मिथ मशीन इज गुड फॉर बिगिनर, अँड जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स होताल तेव्हा मोस्टली डंबेल्स यूज करा. ओके, थँक्यू.